महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे तसेच व्यक्तींना राज्य सरकारने मोठा दणका दिलाय. आता अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखात कब्जेदारी म्हणून केवळ महाराष्ट्र शासन हीच नोंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय. महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी विश्वाला हादरवून टाकणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडात 20 वर्षांनंतर अत्यंत मोठा निकाल समोर आलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सिंधुदुर्गच्या बांदा दाणोली रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत गोव्यातून आणलेला बेकायदेशीर विदेशी मद्यसाठा आणि वाहन ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी नाशिक येथील 2 संशयितांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यात मान्सूनच्या कमी पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या संत गतीने सुरू आहेत. आतापर्यंत फक्त 1800 हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे 8.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य आहे. पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 24 ते 25 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारचे महाउपलब्धी ॲप 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. पेन्शन हिस्ट्री, फॉर्म 60, उत्पन्नाचा दाखला आणि इतर सेवा आता मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महाउपलब्धी हे नवीन मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले आहेत. त्याच बंडखोरांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. पण आता शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. मुंबईत अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त मिठाई आणि माव्याचा मोठा साठा जप्त केलाय. शहरातील गिरगाव आणि कुंभारवाडा परिसरात अचानक छापेमारी करून अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारलाय. रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे येथे एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. गणपतीपुळे येथे समुद्रात उतरलेले छत्रपती संभाजीनगरमधील 8 पर्यटक समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याची घटना घडली आहे. यातील 3 जणांना वाचवण्यात यश आलंय, पण 5 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळते आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने 5500 विशेष बसेस सोडण्याचं नियोजन केलंय. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केली होती. त्यानंतर त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. विदर्भाच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्राचे मार्गदर्शक, अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक डॉक्टर बी.टी. देशमुख यांचे वयाच्या 87व्या वर्षी अमरावतीत दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एका अभ्यासू आणि निस्पृह संसदीय पर्वाचा अंत झाला आहे. पुढील 4 दिवस पावसाची शक्यता कमीच असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र मंगळवारपासून मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक हवामान तयार होईल. त्यानंतर 1 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यांची आषाढी वारी पालखी 29 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळ्यासाठी त्र्यंबक ते नाशिक पर्यंतचा रस्ता वारकऱ्यांना उजव्या बाजूने खुला करून देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे पालखी मार्ग सुखकर होईल असा आशावाद वारकरी भाविक व संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. राज्य सरकारने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी महाएग्री एआय धोरण राबवण्यास मान्यता दिली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृषी सचिवांच्या नियंत्रणाखाली कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रीटेक नाविन्यता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी 34 पदाच्या आकृती बंधाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना विविध व्यवसाय, शेती आणि पूरक उद्योगांसाठी शासकीय पडीक जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मात्र महिला बचत गटांना केवळ ₹1 नाममात्र दराने ही जमीन देण्यात येणार आहे. पुण्यातील कल्याणी नगर येथे गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी बिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर व्हॉट्सअप स्टेटसवर कथितरित्या जल्लोषाचा व्हिडिओ ठेवल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांचा जामीन रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी मंगळवारी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. याकरिता विधी व न्याय विभागाची परवानगी देखील मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.